हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही बघा आपल्या घरात लाल मुंग्या किंवा झुरळे थोडे जास्त प्रमाणात होतात। तर त्यावरती घरगुती उपाय काय, तर तोच आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। अगदी घरात असलेल्या साहित्यात तो उपाय होतो। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यासाठी मी इथं एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये 5 ते 6 आपल्या लवंगा घ्यायच्या आहेत आपल्याला। तर त्या लवंगा आपण थोड्याशा कुटून घेणार आहोत। आपला जो खलबत्त्याचा बत्ता असतो त्याने आपण याला कुटून घेणार। खूप बारीक पावडर नाही करायची, फक्त त्याला कुटून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो वास असतो, फ्रेग्रन्स असतो, तो इन्हान्स होतो। तर इथं लवंगाच्या स्ट्रॉंग स्मेलमुळे पण झुरळेही आपली कमी होतात। आता त्यानंतर मी इथं घेतल्या आहेत डांबर गोळ्या। डांबर गोळीमुळे पण आपली झुरळी बरीचशी कमी होतात, म्हणजे येतच नाहीत। तर आता आपण काय करूया, तिथं 2-3 या गोळ्या घेऊयात आणि त्यालाही आपल्याला कुटून घ्यायचं आहे। काय होतं, आपण डायरेक्ट अशी गोळी आपल्या बेडमध्ये किंवा कपाटात ठेवली तर त्याचा खूप स्ट्रॉंगली सगळ्या कपड्यांना वास लागतो। तो येऊ नये म्हणून आता मी जी ट्रिक सांगणार आहे ती नक्की फॉलो करा। तर त्यासाठी मी इथं आपला टिश्यू पेपर घेतला आहे आणि त्याचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि हो मैत्रिणींनो, आज जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर हे टिश्यू पेपरच्या ऐवजी तुम्ही साधा पेपरही वापरू शकता, परंतु फक्त तुम्ही त्यानंतर त्या पेपरला असं थोडंसं होल किंवा बारीक छोटे छोटे होल पाडून घ्या, म्हणजे ही जी आपण रेमेडी बनवतोय तर ती एकदम पॉवरफुल होईल। आता हे इथं आपले छोटे तुकडे तयार करून झाले आहेत। आता काय करायचं, मग अशी जी आपण डांबर गोळी आणि लवंगाची पावडर बनवली ती घ्यायची आणि त्याचबरोबर मी इथं कापुराच्या वड्या पण घेतल्या आहेत। हा आपला साधा नेहमीचा कापूर आहे जो आपण देवासाठी वापरतो। तर आता काय करायचं, एक टिश्यू पेपरचा तुकडा घ्यायचा, त्यामध्ये एक कापूरची वडी घ्यायची आणि आपण जी पावडर बनवली आहे तर ती अर्धा चमचा ती पावडर या पेपरवरती घ्यायची आणि नंतर याला असं बांधून घ्यायचं किंवा याची छोटीशी पुडी जसं आपण बनवतो तशी बनवून घ्यायची। खूप साधी सोपी ट्रिक, ते लगेच होती आणि खूप प्रभावशाली पण आहे। तर हे अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळ्या अशा पुड्या करून घ्यायच्या आहेत। आता या व्यतिरिक्तही तुम्ही काही आणखी घरगुती रेमेडीज किंवा काही उपाय करत असाल तर मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आता ह्या सगळ्या अशा आपल्या पुड्या आपण बनवून घेणार आहोत आणि काय होतं, असं पेपरमध्ये ठेवल्यामुळं डायरेक्ट खूप आपल्या कपड्यांना किंवा त्याचा डाग किंवा खूप डार्क स्मेल राहत नाही, म्हणून कधी पण कापुराची वडी किंवा डांबर गोळी वापरताना अशा पद्धतीने वापरा। आता ह्या आपल्या झालेल्या सगळ्या पुड्या आपण कुठं कुठं ठेवायच्या, तर बेडच्या स्टोरेज बॉक्समध्ये किंवा आपल्या कबर्डमध्ये किंवा बाथरूमचं जे पाणी जायचं आउटलेट असतं किंवा खिडक्यांमध्ये, टॉयलेटची खिडकीमध्ये किंवा आपल्या ज्या किचन ट्रॉलीच्या कोपऱ्यांमध्ये किंवा आपलं जे किचनचं सिंक असतं त्याच्या खाली तुम्ही ह्या ठेवा। जिथं जिथं तुम्हाला वाटतं की न झुरळ येऊ शकतात किंवा तिथं त्यांचे अंडे ते घालू शकतात अशा ठिकाणी ह्या पुड्या तुम्ही ठेवा। नक्कीच बघा तुमच्या झुरळ घरातली जी आहेत ती कमी होतील। आणि ही आपली साधी सोपी रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।